पंढरीनाथ महाराज की विठ्ठल विठूचा गजर हरिनामाचा झेंडारो विठूचा गजर वाळवंटी चंद्रभागेचा काठी डाव मांडला देव मंदिरात नाही, देव आपल्या मनात आहे. सेवा करा, मेहनत करा आणि सर्वांशी गोड व्हा. तीच खरी पूजा आहे. आज एकादशी. मी तुम्हाला एवढंच सांगेन, जात पात विसरा, मन स्वच्छ ठेवा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा. बोला जय जय विठ्ठल. सोसावी. कारण खरा संत तोच जो निंदास्तुतीच्या पलीकडे जाऊन लोकांवर प्रेम करतो. एकदा माझा भाव ज्ञानेश्वर माऊली दुखी होऊन ताटी लावून बसले होते. तेव्हा मी त्यांना प्रेमाने हाक मारली. माझ्या ताटीच्या अभंगामधून मी त्यांना सांगितले की जगासाठी जन्म घेतलेला संत असे रुसून बसत नाही. लोकांच्या कल्याणासाठी बाहेर यावे. त्या प्रेमळ शब्दांनी माऊली ताटी उघडून बाहेर आली. माझा प्रत्येक श्वासात विठ्ठलाचेही नाव आले. विठ्ठल भक्ती म्हणजे दया, क्षमा, समता आणि प्रेम. हाच मी संत तुकाराम महाराज. भक्ती, सत्य आणि नामस्मरण यात माझा मार्ग. अहंकार टाळा, सर्वांनी प्रेमाने वागा. अहंकार टाळा, सर्वांनी प्रेमाने वागा. विठ्ठलाच्या नामात सुगाय, विठ्ठलाच्या नामात सुगाय. बोला पुंडलिक दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय राम. गोपाळ आम्ही आलो या देवाच्या भेटी. आम्ही आलो या देवाच्या भेटी. हातात टाळा, गळ्यात माळा, मुखाने बोला जय गोपाळ. हातात टाळा. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग
आम्ही आलो या देवाच्या भेटी रे देवा या वाटेवरी हातात टाळ गळ्यात माळ मुखाने बोला जय गोपाळ हातात टाळ त्याच्या स्वतःच काय चालत काय केले दारात येऊन उभे राहिले आणि तो काय करत होता आई वडिलांची सेवा करत होता आई वडील अतिशय म्हातारे वृद्ध झालेले होते आणि पुंडलिकाने बघितलं की समोर विठ्ठल आले विठ्ठल भगवान त्यांनी काय केलं विठ्ठलला सांगितलं मी आई वडिलांची सेवा करतोय तुम्ही इथे सामायिक वीट असते वीट माहिती आहे ब्रिक कळता बरं वीट त्यांनी ती वीट घेतली आणि अशी बाहेर फेकली आणि भगवंताला सांगितलं पांडुरंगाला तू इथंच थांब मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो आई वडिलांची सेवा करून झालं की तुला तुझ्या भेटीला येईल आणि त्याने ती वीट फेकली आणि पांडुरंगाला विनंती केली की त्या विटेवर तू थांब आणि विठ्ठल कमरेवर हात ठेवून आता जसं तुम्ही बघितलात तसे उभे राहिले विटेवर युगे 28 विटेवर उभा आणि त्याच्या भक्तीनं प्रसन्न झाले आणि पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि विठ्ठलाच्या दर्शनाला आला आणि विठ्ठलानं त्याला आशीर्वाद दिला तथास्तु तुझ्यासारखा भक्त पुन्हा होणे नाही तुला पाहिजे तो वर माग त्याने सांगितलं की भगवंता तुझ्या चरणाशी माझं तुझी भक्ती कायमची मिळू दे असा त्याने वर दिला आणि त्याप्रमाणे सर्वजण म्हणतात पुंडलिका वरदे हरी विठ्ठल पुन्हा एकदा आपण जयघोष करूया पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय या गळ्यात माळ